बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यावर दुहेरी संकट आले। बियाणे पेरले पण उगवलेच नाहीत। निकृष्ट बियाण्यांमुळे दुबार पेरणीची वेळ आली आहे। बुलढाणा यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने आधीच शेतकरी हे चिंताग्रस्त होते, परंतु मागील काही दिवसांपासून पावसाने जोर धरल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। यामुळे उशिरा का होईना पेरणीची कामे सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। असे असतानाही आता निकृष्ट दर्जाच्या आणि उगवण क्षमता नसलेल्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आणि यामुळे एकीकडे निसर्गाची मार आणि आता दुसरीकडे पेरूनही उगवत नसलेले बियाणे दुहेरी मार शेतकरी झेलत आहेत। बुलढाणा तालुक्यातील तांदुळवाडी शिवारातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याने मोठे आर्थिक संकट निर्माण झाले। शेतकरी नारायण मोहरकर, भीमराव लवंगे, रावसाहेब सोनवणे यांनी त्यांच्या शेतात 11 दिवसांपूर्वी सोयाबीनच्या बियाण्यांची लागवड केली होती, परंतु सोयाबीन उगवले नाही। या उलट जागेवरच वाढ खुंटल्याचं दिसून आलंय। परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची उगवण बघता निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा प्रकार उघडकीस आल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। 27-28 तारखेला 2 दिवस पेरणी केली आणि आजची समजा 10 तारीख आहे, तर आजपर्यंत समजा मी तिचे 5-6 तारखेपर्यंत वाट बघितली, पण ते काही निघालं नाही। मी आता दुबार पेरणी केली, म्हणजे मला पहिल्याच एकरी 10 ते 12 हजार रुपये खर्च आला। आता काय शासनानं बस आम्हाला मदत करावी ताबडतोब। समजा काय कर्जमाफीचं त्यांना ते सगळ्याची अटी शर्तीच्यात भरपूर टाकून ठेवलेले आहे, किंवा ज्यांचे 2021 माफ झालेले त्यांचे होणार नाही असे त्यांना त्याच्यात 12 अटी शर्ती त्याच्यामध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।